ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 5 जानकीबाई मडवी सभागृहात शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक व सांस्कृतिक मनोमिलन मेळावा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। उद्योग व्यवसाय विभाग, वधूवर सूचक विभाग, महिला बचत गट विभाग, शैक्षणिक व स्पोर्ट्स विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग वरील पंचसूत्री कार्यक्रमानुसार शाहूवाडी तालुक्यातील नवी मुंबईमधील सर्व रहिवाशांना एकत्रित करून त्यांच्या परिवारासाठी सामाजिक उपक्रम राबवणार आहे। प्रमुख पाहुणे उपनेते विजय चौगुले व मान्यवरांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत तुतारी लेझिम खेळून करण्यात आले। व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध गाणी सादर करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज दैवतांचे हार घालून अभिवादन केले व मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले व नागरिकांना मार्गदर्शन केले। उपनेते विजय चौगुले व इतर मान्यवरांचे शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी उद्योजक, डॉक्टर्स व तालुक्यात प्रतिष्ठ व्यक्ती व उद्योगपतींना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू करून गुलाबाची फुले वाटप करण्यात आले। तसेच शालेय वस्तू वाटप करण्यात आले। शाहूवाडी सभासद नोंदणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात सर्वांनी त्याचा स्वाद घेतला। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष, लहान मुले, प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारिणी उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मी मिस श्रेया नांदेव पाटील, मी ऐरोलीमध्ये राहते। मी शाहूवाडी मुळावड्यामधून आहे। मला खूप चांगलं वाटते की मी आज इकडे उभी आहे। माझ्या मम्मी पप्पांमुळे उभी आहे। जे काही झालं आहे त्यांच्यामुळे झालं आहे। आज मी इकडे आहे। सगळे कष्ट, एव्हरीथिंग सगळं त्यांच्यामुळे मला आता करता आलं आहे आणि मी पुढे पण मला खूप चांगलं वाटतं की आज हे सगळं झालं आहे। माझे खूप भावना चालू आहेत ॲक्च्युली मनामध्ये आणि खूप जास्त मला सगळ्यांना थँक्यू बोलायचं इकडे जेवढे पण होते ते, की त्यांनी मला एवढं सगळं रिस्पेक्ट दिली, एवढं सगळं केलं आणि थँक्यू सो मच। मला खूप आवडलं। शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठानने पहिलाच कार्यक्रम नवी मुंबईतील शाहूवाडी तालुका, कोल्हापूर जिल्हा यातील रहिवासी एकत्र यावेत आणि त्या माध्यमातून एकमेकांना भेटणं आणि बोलणं, ओळख होणं आणि प्रत्येकाच्या ज्ञानाचा फायदा दुसऱ्याला कसा मिळेल म्हणून मी शाहूवाडीकर आणि शाहूवाडीकर माझा ही संकल्पना मी आज मांडली आणि त्यामधून पुढे तुम्हाला प्रत्येकाने आपापला विकास करत असतानाच दुसऱ्याचा सुद्धा विकास कसा होईल आणि तालुक्याचा विकास कसा होईल आणि यामध्ये शाहूवाडीमध्ये जी काही रत्न आहेत त्या रत्नांचा फायदा दुसऱ्यांना मिळावा हाच या ठिकाणी उद्देश आहे। कारण खूप वेळा काय असतं की आपल्या बाजूला माणूस कोण राहतो हे माहीत नसतं। आपण ट्रेननी प्रवास करतो, बसनी करतो आणि आपल्या तालुक्यातला आपल्या बाजूच्या गावचा माणूस आपल्याबरोबर आहे आणि प्रत्येकाचा, तर मी शिक्षण क्षेत्रात 35 वर्ष आहे, जगाचा सगळा अनुभव आहे, पण मला माझ्या तालुक्यातील युवकांना हे कसं देता येईल आणि त्यामधून त्याचा विकास कसा होईल हे या मुद्द्यावर मला मांडता आलं आणि त्याचा सगळ्यांना फायदा होईल। धन्यवाद। कार्यक्रम फारच छान झाला आणि सर्वात महत्त्वाचा त्याचा उद्देश जो आहे तो अतिशय चांगला उद्देश आहे की संघटन तयार करणं, संघटनेच्या माध्यमातून की या आपल्या तालुक्याचा विकास करणं हा एक महत्त्वाचा उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्या ज्याने जे काही उद्देशाने त्याच्यामध्ये घेतलेले ते फार महत्त्वाचेच आहे। म्हणजे ते या खेडेगावामध्ये अत्यंत आवश्यक असे विषय आहे आणि ते विषय ज्याने स्वीकारले बसले असल्यामुळं आणि त्यांचा ज्याने निश्चित प्रसिद्ध आपली स्वतःची वेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडून हे जर विकास जर या माध्यमातून त्यांनी सुरू केला आणि तो तसा प्रामाणिकपणे जर केला तर निश्चितच आपल्या तालुक्याला त्याचा फायदा होईल। याच्यामध्ये दुमत वंचिताचं कारण नाही। निश्चितच तो फायदेशीर होईल आणि मग याच्यातून जी काही मुलं तयार होती
ते खेडे या तालुक्यातच राहतील, मग मुंबई पुण्याला सुद्धा जाणार नाही तर किंवा धावणार नाहीत. आणि यासाठी हा जो त्यांचा जो विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो निश्चितच चांगला आणि योग आशादायक आहे. मी शिवाजी चंद्रू पाटील, अध्यक्ष शाहूवाडी विकास सेवा प्रतिष्ठान. आम्ही तसं ह्या नवी मुंबईमध्ये आमच्या शाहूवाडी तालुक्यातील भरपूर समाज राहतो आणि हा विस्कळीत आहे, विस्कळीत होता. आणि ह्या उद्देश नजरेसमोर ठेवून कुठेतरी त्या लोकांना एकत्रित आणणं आणि त्या माध्यमातून एक संस्था स्थापून त्या माध्यमातून आपल्या शाहूवाडीच्या तालुक्याच्या विकासापासून त्या शाहूवाडी तालुक्यातील नवी मुंबईमधील रहिवाशांच्या परिवारांचा, मुलांचा, सर्वांचा विकास करता येईल. त्यातून कसं परिवारांना मदत करता येईल, शाळेला मुलांना शिक्षणाला कशी मदत करता येईल, त्यासाठी आम्ही पंचसूत्री कार्यक्रम राबवणं हेतू ह्यापुढे अगदी ठामपणे राबवणार आहोत. त्यामध्ये पहिलं उद्योजक आणि व्यवसायांना आम्ही एकत्रित करणार आहोत. दुसरामध्ये वधूवर सूचक मेळावा आम्ही आयोजित करून लग्न कार्य कसं सुकर आणि समाधानी होईल ह्या बाबतीतसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तिसरं म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी महिला बचत गट आम्ही निर्माण करणार आहोत. आणि चौथं म्हणजे शैक्षणिक आणि स्पोर्टमध्ये ज्या मुलांनी नाव कमवलेलं असतं, जे गुणवंत विद्यार्थी असतात, ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे पुढं जातील, त्यांना कसं सहकार्य मिळेल ह्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर अंतिम म्हणजे माहिती आणि जनसंपर्क सहकार्य विभाग. ह्या विभागातून मोठमोठे शाहूवाडी तालुक्यातील मोठमोठे उच्चपदस्थ अधिकारी असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मोठमोठ्या व्यक्ती असतील, अशांचा संग्रह करून त्या लोकांचा आपल्या लोकांच्या परिवारांशी, मुलांशी किंवा शाहूवाडी तालुक्याशी कसा त्यांचा उपयोग करून घेता येईल ह्या माध्यमातून आम्ही पावलं टाकणार आहोत. असा हे इन जनरल आम्ही सगळा विचार करून ही संस्था स्थापायचा प्रयत्न केला आणि त्यामधून विस्कळीत समाज एकत्रित आणून कसा त्यांचा विकास साधता येईल हे उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही वाटचाल करणार आहोत. त्याबद्दलच आम्हाला ही संकल्पना सुचली आणि ती सर्वांना आवडली आणि तो राबवायचा आम्ही प्रयत्न यापुढे करणार आहोत, यशस्वी करणार आहोत. धन्यवाद.